पूजा खेडकरचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला आता मेल करण्यात आलाय। नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। हे प्रकरण दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली। मेलमध्ये सुहास दिवसे यांना छळ केल्याचा पूजा खेडकरांचा आरोप आहे। आताची मोठी बातमी समोर येते आहे। पूजा खेडकरचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला मेल पाठवण्यात आलाय। नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली। हे प्रकरण दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची मागणी आहे। मेलमध्ये सुहास दिवसे यांनी छळ केल्याचा पूजा खेडकरचा आरोप आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, मोठी अपडेट आहे। पूजा खेडकरचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला मेल करण्यात आला आणि विशेष म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची पडताळणी करण्याची मागणी या दरम्यान करण्यात आली। काय या संदर्भात सविस्तर? नक्कीच हा मेल आहे तो पूजा खेडकर यांनी आज केलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते की राज्याचे मुख्य सचिव आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला हा मेल करण्यात आलेला आहे। यामध्ये पूजा खेडकर यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची पडताळणी आणि दुसऱ्या जिल्हाधिकारी किंवा दुसऱ्या कमिटी वर्गाकडे करावे, कारण की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते त्यांची बाजू त्यामध्ये ऐकून घेतली जात नाहीये आणि दुसरीकडे हे जे सगळं प्रकार द्यावा म्हणणं बरोबरच जिल्हाधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केलेला आहे। त्यांनी छळवणूक केल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सुहास दिवसे नक्कीच। अमोल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।